गौतम बॉल द्यायचा आहे प्लीज. बघा आपण कॅमेरामॅन केवळ यांनी फोकस करायचे आहे. दोन आमचे एम सी चे लहान स्टार कार्तिक आणि कृष्णाला पाहतोय या खेळपट्टीच्या दिशेने चुना मारून येत आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने ही काही जी मुलं आहेत की कोणतंही काम असू दे त्या कामाला कधीही नाही नाही बोलणार. ही सर्व पोरांमध्ये एम सीच्या शिकवण खूप चांगली आहे. कारण की एम सी सी चषक या स्पर्धेशी जुळलेलं नाव या स्पर्धेशी कोणतीही गोष्ट करण्यासाठी नाही नसतात. चला पुन्हा एकदा आपल्या दिशेने वळतोय श्री साई विरुद्ध सगळ्याची यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. हलक्या त्याने चेडूला कट करून काढलं सिंगलसाठी. एक चेंडू एक हलक्या हाताने चेंडू घेऊन काढला. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 2 धावा. हात दाखवू नका बॉल फेका. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 2 धावा. हलक्या त्याने चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीत घेऊन काढलं. शकीलजी अन्सारी आपणा सुद्धा विनंती आहे आपण प्लीज आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. आपलं सुद्धा सर बॅकफुटवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला. क्षेत्ररक्षक चांगलं शेड्यूल अडवलं गेले. फील्ड करेपर्यंत 1 धाव कंप्लीट. सुयोग जाधव आपण यांना पाहतोय कुलतीची मारवरती. 4 चेंडू जातापर्यंत खेळ झालाय 4 धावा. 5 चेंडू जातापर्यंत खेळ झालाय 5 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू. पहिल्या षटकाची समाप्ती धावफलक 11 धावा. बघा भरतदांनी डीबीएनच्या टीमचा उल्लेख केला होता की डीबीएनच्या जी टीम आहे त्या टीममध्ये सर्व प्लेयर्स म्हणजे सर्व जे डीबीएनचे टीम मेंबर आहेत ते मल्टी टॅलेंटेड आहेत. आता आमचे नयन तांडे थोडेसे ब्रेकवरती आहेत. तर त्याच बाजूने रबाडासुद्धा आता कम्प्युटर मॅनची भूमिका निभवतात. ही काही शिकवण आहे ही मल्टी टॅलेंट आहे की एखाद्याला रेस द्यायचं आहे तदनंतर स्वतः त्या दोन्ही कामं करायचे म्हणजे फुलटॉ चेंडू ऑन साईडला टॅपच्या सहाऱ्याने चेंडूला घेऊन काढलं फेकी 1 धाव कंप्लीट. बघा आजच्या दिवसाचा विचार केला तर रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली ठेवायला लागेल. उद्याच्या येणाऱ्या 12 संघाच्या खेळाडूंनी जर का मॅच पाहिला असेल तर या काहीशा गोष्टी आहेत ह्या सुद्धा लक्षात घ्यायला लागेल की जर का चेंडू हातामध्ये जातोय त्या मुमेंटला सिंगल ऑन साईडला इशितने हलक्या हाताने घेऊन काढलं. फेकी होईपर्यंत 1 धाव कंप्लीट. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफळ करावा 8. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळ करत हवा 9 रन ऑन बोर्ड. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सरळ चेंडू पिवळ्या पडद्याच्या बाहेर.
ऑफिशियल अंपायर विवेक पाटील सर, तुमच्या मागे जे लहान पोर आहेत त्यांना थोडंसं सहकार्य करायचं आहे. 4 चेंडू 9 धावा. ऑन साइडला गॅपमध्ये चेंडू फेकी वेगाने पुन्हा एकदा धावचित. पंचांकडे अपील. पंचांचं बोट हवेत बघा. याच गोष्टी आहेत, याच गोष्टीचा उल्लेख भरतदा यांनी केला होता की जर का चेंडू हातामध्ये जातोय तर तुम्ही सिंगल खेळण्याचा प्रयत्न करा, तर प्रत्येक गोष्टीवरती लक्ष देणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. चेंडू जर का हातामध्ये गेला तर सिंगल चोरू नाही शकत या ग्राउंडवरती. ह्या काहीशा गोष्टीचा उल्लेख कॉम्बॉक्स मधून सुद्धा केला होता. हलक्या त्याने चेंडूला ऑफ साइडला घेऊन काढलं. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकार धावा. 1-0 10 रन ऑन बोर्ड. यष्ट उद्ध्वस्त केल्यात बघा. श्री युवा स्पोर्टची गाडी कशा प्रकारे आता बॅकफुटला आले. पहिल्या सामन्यामध्ये 35+ गेला होता हा संघ. त्यानंतर अशा प्रकारे बॅकफुटला आले की आता धावफलक एकदम संत गतीने धावफलक आहे. आणि एक विचार केला तर 80 सुद्धा बॅक टू द डगआउट आहे. म्हणजे ज्या खेळाडूकडून आशा होती संघाला, तो खेळाडू सुद्धा या मॅच मध्ये जास्त काही प्रभाव नाही शकला. 10 धावा धावफलकावरती. 14 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. हलक्या हाताने घेऊन काढले चेंडूला च्या सहाराने. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा. डबल ओव्हर 11. पुन्हा एकदा यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. एक असो दुसरा असो, फक्त यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचं काम कुठेतरी करतोय. डबल 1 11. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा. डबल 1 11. हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढला ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 12. बघा या स्पर्धेचे मुख्य आयोजक नयन मांगेला यांना आपण पाहतोय. काहीशे छायाचित्र त्यांच्या फोनमध्ये सुद्धा मेमरीज म्हणून टिपण्याचा. खऱ्या अर्थाने पहिल्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा कोण्या गोविंदांनी पार पडली होती. दुसऱ्या वर्षी सुद्धा या स्पर्धेचं खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. 15 धावा 13 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 18 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. नवीन गोलंदाज बाबू. ओहो, उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडू वाईट +1. निश्चितच 2 धावा ऍड होताना. 15 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. आपण सर्वजण पाहतोय ऐकतोय. कैलासवासी पद्माकर मांगेला यांच्या स्मरणार्थ मंदारेश्वर क्रिकेट क्लब आयोजित MCC चषक 2025 पर्व दुसरं. तीन चौकार 500 रुपये. राजेंद्र 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 कोणीही जर का 3 चेंडूवरती लगातार 3 चौकार मारले तर राजेंद्र निषाद भाई यांच्याकडून 500 रुपये आहेत.
म्हणजे निश्चितच जर विचार केला तर मोरेगाव चॅलेंजर्स तदनंतर येस येस ओके चौक्याचे सुद्धा आम्ही पाहू. सुशांत या तुम्ही. साईराज असो मोरेगाव चॅलेंजर्स, श्री युवा असो या श्री साई, दोन्ही चारही संघांना चान्स आहे. चारही संघांमधून कोणत्याही खेळाडूने लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार मारले तर राजेंद्र भाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आले. निश्चितच एम सी चषक पहिल्या दिवशी जर का विचार केला त्या स्पर्धेचा खूप सुंदर माहोल. येस मार्केट बंद आहे. शुक्रवारचा दिवस आहे. कोणतरी उल्लेख केला. राजेंद्र भाई यांच्याकडून 3 चौकाराला 3 आहे. चौकार आले ना त्याच्या आधीच 1000. येस हा बॉल काउंट असणार आहे. नो बॉल रनआउट बॉल काउंट. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 16. 16 रन ऑन बोर्ड. सर तुमचं डिसिजन काय? तुम्ही मग जर का ते यूट्यूबवरती कॅप्चर केलं जाईल तर ऑनफिल्ड डिसिजनला असं सर बघा मॅचमध्ये वेळ असतो. येस रिव्ह्यू बघितला स्क्रीनवरती चेक केलं जाईल. जर का काही फेअर दिसलं गेलं तरच डिसिजन असेल, नाहीतर जे डिसिजन असेल ते मान्य करावं लागेल. सर प्लीज तुम्ही सुद्धा या दोन्ही अंपायरबद्दल एका आणि प्लीज या. यस सूरज आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. सूरजला सुद्धा विनंती असेल आमच्या व्यासपीठावर मॅचचा आनंद घ्यायचा आहे. सूरज गेवडेजी असं आपणा सुद्धा विनंती असेल प्लीज. या मंदारेश्वर नावासी याचंसुद्धा खूप नाव जुळलेलं आहे. मंदारेश्वर गोविंदा पथकाला त्यांची मानाची हंडी सराव शिबिरामध्ये दरवर्षी देतात. हे काहीशी नाती जुळलेली आहेत आमच्या या मंदारेश्वर नावाची. सूरज घेवडे प्लीज आपण सुद्धा या मॅचचा आनंद आमच्या व्यासपीठाच्या दिशेने घ्यायचा आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. निश्चितच बघा नॉन स्ट्राईक एंडवरती आपण एक खेळाडू पाहतोय. आपल्याच विभागातील खेळाडू आहे, म्हणजे आपले रोहित चव्हाण यांचे लहानपणीचे एकदम खास मित्र. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. अजून सुद्धा त्यांच्याच बिल्डिंगमध्ये राहतात. वैभवला आपण नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय. हलक्या त्याने ऑफ साईडला चेंडूला खेळून काढलं आणि खऱ्या अर्थाने वैभवचा विचार केला तर खूप वर्षानंतर वैभव क्रिकेटमध्ये खेळताना दिसतोय आपल्याला. याच विभागातील एक खेळाडू आहे. लहानपणी खूप या खेळाडूंनी सुद्धा आमच्यासोबत साथ दिलेली आहे. लेफ्ट करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूला डॉट चेंडू. 17 धावा धावफलकारदी. नितीश जेव्हा लहानपणी क्रिकेट खेळण्यासाठी विद्यामंदिर या कोणत्या ग्राउंडवरती जायचे तेव्हा रोहित सोबत नेहमी हा खेळाडू असायचा. खूप वर्षानंतर हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चार चेंडू आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 18. इथून अडचणी वाढल्यात. श्री युवा स्पोर्ट्स संघ अडचणी वाढल्यात. पंचांकडे दाद मागितली जाते. नॉट आउट. श्री युवा स्पोर्ट्स संघाच्या अडचणी वाढल्यात. इथून कशा प्रकारे रणनीती आखली होती, पराभवानंतर कशा प्रकारे संघाला कमबॅक करायचं होतं, या सर्व काही गोष्टी असतात.
पण इथे संघ कमबॅक नाही, पूर्णपणे बॅकफुटवर येताना दिसला. धावफलक धावा 19-20 धावेचं आव्हान असणार आहे. श्री साईला टार्गेट असणार आहे 20. बघा 24 चेंडू आणि 20 धावांचे टार्गेट आहे. 24-20 ची मॅच. ह्या मॅचला कशा प्रकारे खेळलं जाईल, ह्या काही गोष्टी व्हाव्या लागतील. एक अटॅकिंग फील्ड आपण ऑफसाईडच्या दिशेने पाहतोय, म्हणजे नितीच्या सामन्यामध्ये बँक बॅलन्स जास्त नाही तुमच्याकडे, तर तो जो बॅलन्स आहे त्या बॅलन्सला कशा प्रकारे खर्च थांबवायचा आहे त्यासाठी सुरुवात स्टार्ट पहिल्या चेंडूवरती. आणि पहिल्या चेंडूवरती फ्लाइंग स्टार्ट आले. पहिला चेंडू नो चेंडू, त्या नो चेंडूला पूर्णपणे सन्मान. येस 11वा फिल्डर आमचे MCC व्हॉलंटियर थोडंसं पडदा उचलायचा वरती. केवळ आपल्या समोर जो एक मुलगा उभा त्याला तो पडदा उचलायला सांगायचा आहे. ऑफ साईड दिशेने कट करून काढलं. MCC व्हॉलंटियर प्लीज एकानी जा आणि 11वा फिल्डरला बाहेर आणायचं आहे. एक चेंडू 3, 2 चेंडूचा आतापर्यंत गेम झालाय 4 धावा. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 4 धावा. हलक्या तरी चेंडूला काढून काढला. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 5. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 7 धावा. प्लीज येस बाहेर आलेले आहेत. थँक्यू. पॅडल स्वीप फक्त सिंगलला जास्त महत्व दिलं जाईल. षटकाची समाप्ती. धावफलकावर धावा 8. सुरेख सुरेख फटका चांगला. बारा धावा धावफलकात दिला गेला. चला एक मॅन ऑफ द मॅच देऊया. इथपर्यंत आपण साईराज जो विजयी संघ ठरला होता त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो सलामीवीर बॅटर आपली विकेट लास्ट पर्यंत टिकून ठेवली होती मिस्टर सुनील. सुनील प्लीज या. शेवटचे 2 मॅच बाकी असतील. सुनील सलामीवीर बॅटर म्हणून आले होते. मंदारेश्वरचा मयूर याच्या शुभ असलेला मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन गौरव करण्यात येईल. येस येस वेट जुना बॉल द्यायचा आहे. मयूर या तुमच्या शुभ असते. आला आला बॉल आला प्लीज. कॉंग्रॅच्युलेशन सुनील. कशा प्रकारे एक्स्ट्रांवरती डिपेंड होते त्यानंतर एखादा खराब चेंडू त्या खराब चेंडूचा पूर्णपणे फायदा.
नाही खालती सुनील मॅन ऑफ द मॅच मानकरी. हो हो सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण चांगलं. कुणाल वडकेला पहिला साईडला केलं गेलंय. येस कॉंग्रॅच्युलेशन सुनील खूप चांगला खेळ तुम्ही सुद्धा दाखवला. निश्चित इथून जर का विजय मिळाला तर टॉप 12 मध्ये त्या बाजूने दुसऱ्या बाजूने मोरेगाव चॅलेंजर संघ सुद्धा प्रयत्न करेल सिंगल. इथे श्री युवा स्पोर्ट्स संघ जो संघ पहिल्या मॅच मध्ये 35+ धावा उभारण्यात यशस्वी ठरला होता. तदनंतर संघ अशा प्रकारे धावफलका धावा 17 14-3 अशा प्रकारे संघ बॅकफुटर आला की 24च्या आत थांबवलं गेलं म्हणजे फक्त 20 धावा. त्यामध्ये विचार केला तर ईशितची ती खेळी पहिल्या मॅच मध्ये दुसऱ्या मॅच मध्ये नाही कायम ठेवलं. वैभव एकाने यष्ट्यांवरती चेंडू मारला गेलाय. येस इथे खुशी आहे मंचावरती खुशी आहे. वैभवने विकेट घेतल्यानंतर वैभवने रनआउट घेतला तर मंचावरती सुद्धा खुशी आहे. विठ्ठल 12 चेंडू 3 धावा मॅच ऑन आहे इकडून टॅपच्या सारने घेऊन काढला चेंडू फील्ड करे ओ फेकी वेगाने सिंगल. चला मॅच झाल्यानंतर एमसीसी व्हॉलेंटियर चुना मारून घ्यायचंय. बॅट का किनारा पुन्हा एकदा वैभव वैभव सेफ हँड मध्ये झेल टिपतोय. बघा वैभव आपल्याच विभागातील रोहित यांचे लहानपणीचे मित्र आता सुद्धा मोरेश्वर मध्ये राहतात आणि खेळपट्टीचा अनुभव घेत आहेत. ज्यांनी झेल टिपला तोच वैभव लहानपणे आपल्यासोबत खेळायचा. जे आनंद आहे वैभवला खेळताना बघून आमच्या मंचाच्या दिशेने आनंद आहे. 9 चेंडू 1 धावा. ऑन साइड लाइन टू द गॅप मॅच फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन श्री साई संघ अँड हार्ड लक श्री युवा स्पोर्ट अँड टीम. इशित तुम्ही सुद्धा खूप चांगले खेळले होते पहिल्या मॅच मध्ये पण हार्ड लक संघाला पराभवाच्या छायेत जावं लागलं. एमसी चषकाचा प्रवास इकडेच तुमचा संपतोय.